तर मित्रांनो, आपण ज्या प्रकारे सविनय कायदेभंग चळवळीच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला होता, अशाच प्रकारे आता आपल्याला 1942 जे छोडो भारत चळवळ किंवा जे छोडो भारत आंदोलन होतं त्याच्या पार्श्वभूमीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। मग आता 1935चा कायदा आला होता, त्याचा आपण अभ्यास केला। त्यानंतर काँग्रेस जे त्यांनी आपले प्रत्येक प्रांतामध्ये मंत्रिमंडळ स्थापन करून काँग्रेसचा जो कारभार आहे तो चालू होता। तर मग आता अशातच काय झालं, तर जर्मनी जो देश आहे त्याने काय केलं, पोलंडवर आक्रमण केलं। त्याने त्यापूर्वी ऑस्ट्रिया या देशाला जिंकून घेतलं आणि पोलंडवर आक्रमण केल्याने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली। तर दुसरं महायुद्ध कधी झालं होतं, 1939 ते 1945 या कालखंडादरम्यान दुसरं महायुद्ध झालं होतं। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर 1 सप्टेंबर 1939ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाचा बिगुल जो आहे तो फुंकला गेला। आता दुसरं महायुद्ध का झालं होतं याचं कारण लक्षात घ्या। जर्मनी आणि जपान यांसारखे जे देश होते त्यांना आता वसाहती मिळवायच्या होत्या। फ्रान्स आणि ब्रिटन सारख्या देशांकडे वसाहती होत्या। जशी ब्रिटनची म्हणजे इंग्लंडची वसाहत भारत होता, तशा त्यांना व्यापार करण्यासाठी जर्मनी आणि जपानला वसाहती मिळवायच्या होत्या, जिंकायच्या होत्या। आणि ब्रिटन आणि फ्रान्सला काय करायचं होतं, आपल्या वसाहती वाचवायच्या होत्या। तर हे मेन युद्धाचं कारण आहे। तुम्हाला लक्षात आलंच असेल की युरोपियन देश जे होते, जर्मनी त्याचबरोबर ब्रिटन, फ्रान्स, हे काय करायचे, दुसरे देश जिंकून घ्यायचे, त्याच्यावर राज्य करायचे आणि स्वतःच्या व्यापारासाठी त्यांना वसाहत बनवायचे। तर ऑलरेडी फ्रान्स आणि ब्रिटनने पूर्ण जगभर आपल्या वसाहती तयार केल्या होत्या आणि जपान आणि जर्मनीला काय करायचं होतं, त्या वसाहती मिळवायच्या होत्या आणि ब्रिटन आणि फ्रान्सला त्या वाचवायच्या होत्या, त्या जर्मनीला जिंकून नव्हत्या द्यायच्या आणि या कारणावरून युद्ध जे होतं ते सुरू झालं होतं। मग आता युद्धाची सुरुवात होते आणि भारताचा त्या काळचा जो व्हाईसरॉय असतो लॉर्ड लिनलिथगो हा काय करतो, भारताला युद्धामध्ये ढकलतो आणि असं जाहीर करतो की भारत आता जर्मनीच्या विरोधात युद्धामध्ये उतरलेला आहे। मग ही जी युद्ध घोषणा असते हिच्यामुळं पूर्ण जे काँग्रेस आहे ते नाराज होतं। काँग्रेस काय, पूर्ण भारतच नाराज होतो। आता याचं कारण काय, तर जर्मनीच्या विरोधात भारत युद्धामध्ये उतरलेला आहे एवढा मोठा निर्णय घेतला, मात्र भारतातील एकाही व्यक्तीला विचारलं गेलं नव्हतं किंवा भारतातील एकाही व्यक्तीशी चर्चा केली गेली नव्हती। त्यामुळं भारतीय लोकांच्या मनात प्रश्न उद्भवला होता की भारत स्वतः पारतंत्र्यात आहे, भारताला स्वतःला स्वातंत्र्य नाहीये आणि भारत कसा दुसऱ्या देशांना पारतंत्र्यात जाण्यापासून रोखणार होता, तर हा भारतीय लोकांसमोर पडलेला प्रश्न होता। मग आता काँग्रेस जी होती, काँग्रेसमध्ये त्या काळी प्रमुख 3 नेते होते, एक म्हणजे गांधीजी, दुसरे म्हणजे नेहरू आणि तिसरे म्हणजे सुभाषचंद्र बोस। तर आता या तिघांच्या 3 जे विचारसरणी होत्या त्यातून 3 जे उत्तर होते ते समोर आले होते। गांधीजी काय म्हणत होते की आपण ब्रिटिशांना सपोर्ट करू, त्यांनी जे नाझीवादाविरुद्ध युद्ध सुरू केलेले त्याला आपण काय करू, सपोर्ट करू। त्यानंतर नेहरू काय म्हणत होते की हो नक्कीच आपण सपोर्ट करू, पण पहिले तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या। नेहरू काय म्हणत होते, नक्कीच आपण सपोर्ट करू, पण पहिले तुम्ही इंग्रजांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे। सुभाषचंद्र बोस काय म्हणत होते की युद्धाची ही जी परिस्थिती आहे तिचा आपण फायदा घेऊन ब्रिटिशांना काय केलं पाहिजे, ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतलं पाहिजे। तर असं सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं होतं। मग आता या 3 विचारसरणी काँग्रेस समोर होत्या। आता गांधीजीच्या विरोधात बऱ्याचशा जणांनी मतदान केलं, त्यामुळे गांधीजींनी काय केलं, नेहरूंच्या विचारसरणीचा सपोर्ट केला। त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचा सपोर्ट केला का, तर नाही, त्यांनी नेहरूंना पाठिंबा दिला। आणि गांधीजींनी जर नेहरूंना पाठिंबा दिला तर समजून घ्या पूर्ण काँग्रेसनेच नेहरूंना पाठिंबा दिला। मग आता गांधीजींनी काय केलं, नेहरूंच्या विचारसरणीला सपोर्ट केल्यानंतर लिनलिथगोकडे एक मेसेज पाठवला गेला। लिनलिथगो भारताचा व्हाईसरॉय, त्याच्याकडे एक मेसेज पाठवला गेला की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला युद्धानंतर स्वातंत्र्य दिलं पाहिजे किंवा पहिले स्वातंत्र्य द्या, आम्ही तुम्हाला बिंदास म्हणजे सर्व काही देऊन सपोर्ट करतो, असा मेसेज लिनलिथगोकडे आला। मग आता लिनलिथगोने काय म्हणली की हे काही शक्य नाही, म्हणे स्वातंत्र्याच्या विषयावर बोलणं सध्या तरी काही शक्य नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट, 1935चा जो कायदा आहे त्यामध्ये जर काही बदल सुचवायचा असेल तर बोला, या 2 गोष्टी बोलला तो। आपण काय म्हणतोय, आपण पूर्ण स्वातंत्र्याचा विचार करतोय आणि लिनलिथगो काय म्हणतोय की आता सध्या स्वातंत्र्यावर बोलणं शक्य नाहीये, 1935च्या कायद्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती पाहिजे असेल तर त्यावर बोला, असं लिनलिथगो भारताचा व्हाईसरॉय म्हणाला। मग आता याचा गांधीजींना खूपच राग आला। सुभाषचंद्र बोसांनी तर पहिलेच म्हटलं होतं युद्धाच्या परिस्थितीचा फायदा घ्या,
मात्र गांधीजींना तेव्हा ही गोष्ट पटली नव्हती. सुभाषचंद्र बोस यांनी जे इंग्रज होते त्यांना सुरुवातीलाच ओळखलं होतं आणि पुढे जाऊन त्यांनी या विचारसरणीद्वारे काय करून दाखवलेलं आहे हे आपल्याला कोणालाही सांगायची गरज नाही. आणि आपण भारत छोडो आंदोलनानंतर सुभाषचंद्र बोस यांचं कार्य आणि आझाद हिंद फौजेचाच अभ्यास करणार आहोत. तर मग मित्रांनो, पुढे काय झालं, गांधीजी म्हणाले की लिन लिथोगोचा जो रिप्लायमध्ये मेसेज आला होता त्यावर गांधीजी म्हणाले, काँग्रेसने भाकरी मागितली पण इंग्रजांनी आम्हाला धोंडा दिला. तर असे गांधीजी उद्गारले होते आणि हे रागात होतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर 15 नोव्हेंबर 1939ला काँग्रेसचं जे मंत्रिमंडळ होतं, एकूण मी तुम्हाला सांगितलं होतं 11 प्रांत होते, बरोबर. आपण बघितलं होतं की 6 प्रांतामध्ये द्विगृही सभागृह होते आणि 5 प्रांतामध्ये एकगृही होते. तर या 11 प्रांतामध्ये काँग्रेसचे 8 मंत्रिमंडळ होते, म्हणजे काँग्रेसचं सरकार 8 ठिकाणी होतं. तर या 8 ठिकाणी असलेले जे सरकार होते त्यांनी 15 नोव्हेंबर 1939 पर्यंत राजीनामा दिला. किती जणांनी, किती मंत्रिमंडळांनी? 8 प्रांतिक मंत्रिमंडळांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि मग 22 डिसेंबर 1939ला जी मुस्लिम लीग होती तिने हा मुक्ती दिन आणि आभार दिन साजरा केला. कोणी? मुस्लिम लीगने हा जो दिवस होता 22 डिसेंबर 1939 हा दिवस मुस्लिम लीगने मुक्ती दिन किंवा आभार दिन साजरा केला. तर यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणता दिवस मुस्लिम लीगने मुक्ती दिन किंवा आभार दिन साजरा केला? तर 22 डिसेंबर 1939. यावर अजून प्रश्न येऊ शकतो की कोणी कोणी मुक्ती दिन साजरा केला? तर मुस्लिम लीग एकटी नव्हती, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते की ज्यांनी काँग्रेसने राजीनामा दिल्यावर मुक्ती दिन साजरा केला होता. आणि त्यांच्या जोडीला जस्टिस पार्टीचे ई रामास्वामी अय्यर सुद्धा होते. तर ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता काँग्रेसने राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचं एक अधिवेशन होतं, ते रामगडचं अधिवेशन म्हणून प्रसिद्ध आहे. ते मार्च 1940 मध्ये दामोदर नदीच्या काठावर झालं होतं आणि रामगड हे ठिकाण बिहारमध्ये आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. तर या अधिवेशनामध्ये आपण म्हणजे काँग्रेसने काय केलं की ब्रिटिशांना सांगितलं की आम्ही पुढे जाऊन सविनय कायदेभंग चळवळ सुरू करू शकतो, परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू करू शकतो. आणि मग अशातच काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर मुस्लिम लीगचं अधिवेशन सुरू झालं. हे अधिवेशन यासाठी प्रसिद्ध आहे की या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर जिना आणि यांनी या अधिवेशनात काय म्हटलं होतं? तर यांनी या अधिवेशनामध्ये द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजे कोणतं राष्ट्र? तर एक हिंदूंचं राष्ट्र असेल, एक मुस्लिमांचं राष्ट्र असेल. त्याच जोडीला बंगालचे गव्हर्नर होते, त्यांचं नाव होतं A.K. फजल उल हक. तर यांनी काय केलं होतं? 23 मार्चला एक लाहोर प्रस्ताव मांडला होता किंवा लाहोर ठराव मांडला होता. आणि हा ठराव नेमकं काय होता? तर याद्वारे वायव्य भागात मुस्लिमांची जी लोकसंख्या जास्त होती तर त्या ठिकाणी एक राज्य निर्माण केलं जावं. त्याचबरोबर पूर्व भागात ज्या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या जास्त होती, ज्या ठिकाणचे A.K. फजल उल हक गव्हर्नर होते, त्या ठिकाणचं एक राज्य निर्माण केलं जावं आणि ह्या दोन्ही ठिकाणी मुस्लिम बहुल राज्य जे आहे ते निर्माण केलं जावं आणि त्याला पाकिस्तान असं नाव द्यावं, हे पुढे जाऊन ठरवण्यात आलं. म्हणजे आता मुस्लिम लीगची जी मागणी होती ती कशी झाली? स्वतंत्र राज्य पाहिजे अशी झाली होती. मुस्लिम लीगची मागणी या अधिवेशनानंतर काय झाली होती? स्वतंत्र मतदारसंघातून ती डायरेक्ट स्वतंत्र राष्ट्र, स्वतंत्र देश मागत होती. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा जो ठराव आहे लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव हा 24 मार्चला संमत झाला होता. म्हणजे 24 मार्चला याची अंमलबजावणी झाली होती, याला परमिशन मिळाली होती. मात्र आज सुद्धा पाकिस्तानमध्ये 23 मार्च हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. तर बघा, आज पण पाकिस्तान सुधारलेलं नाही. त्यांनी जर साजरा करायचंच आहे तर 24 मार्चला साजरा करायला पाहिजे, कारण त्या दिवशी त्याला परमिशन मिळाली होती. तर ते 23 मार्चला ज्या दिवशी ठराव मांडला त्या दिवसाला साजरा करतात. मग आता यानंतर या 2 अधिवेशनानंतर लिन लिथोगो जो होता, आता परिस्थिती बदललेली होती. आता महायुद्धाची परिस्थिती बदलली होती. जर्मनी एक एक देश जिंकतच चाललं होतं आणि अशातच मग आता इंग्रजांनी काय केलं? भारताचा सपोर्ट मिळवण्यासाठी 8 ऑगस्ट 1940ला काय केलं? एक भारतासमोर प्रस्ताव मांडला. कोणी? लॉर्ड लिन लिथोगोने. आणि त्या प्रस्तावाला म्हटलं जातं ऑगस्ट ऑफर, कारण हा ऑगस्ट महिन्यात मांडला गेलेला होता. मग या प्रस्तावाद्वारे 2-3 गोष्टी करण्यात आल्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे या प्रस्तावात पहिली तरतूद अशी होती की करण्यात येणार होत्या. तर या ऑगस्ट ऑफरमधील पहिली तरतूद अशी होती की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्यात येईल. काय करण्यात येईल? गव्हर्नर जनरलचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याचा काय करण्यात येईल? विस्तार करण्यात येईल. त्यानंतर
तुम्ही आम्हाला युद्धात मदत करा, आम्ही गव्हर्नर जनरलचं जे मंडळ आहे त्यामध्ये एक परिषद स्थापन करू, ती सल्लागार युद्ध परिषद म्हणून ओळखली जाईल. म्हणजे भारत कशा प्रकारे लढायला पाहिजे याबाबत तुमच्या मंत्र्यांची किंवा तुमच्या नेत्यांची एक परिषद स्थापन करू. मग तुम्ही आम्हाला सल्ला द्या की भारत अशा अशा प्रकारे लढला पाहिजे किंवा भारतातून कशा प्रकारे सैनिक पाठवले पाहिजे याबाबत जो सल्ला आहे तुम्ही या परिषदेमार्फत आम्हाला देऊ शकता. अशी ही दुसरी तरतूद होती. त्यानंतर तिसरी तरतूद होती की महायुद्ध संपल्यानंतर आम्ही भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य देऊ, वसाहती अंतर्गत स्वराज्य देऊ. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपण जवळपास 1928 पर्यंत ही वसाहतीचं स्वातंत्र्यासाठी मागणी करत होतो. 1928 द्या सोडून 1929 पर्यंत करत होतो आपण. लाहोरचं जे अधिवेशन आहे तोपर्यंत थांबलो होतो, पण मात्र ब्रिटिशांनी आता आपल्याला काय नव्हतं दिलं, तर वसाहती अंतर्गत स्वराज्य नव्हतं दिलं. आणि मग त्यानंतर आपण एकच उद्दिष्ट ठेवलं होतं, पूर्ण स्वातंत्र्य. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर पुढील तरतूद काय होती, तर घटना बनवण्यासाठी आम्ही काय करू, एक भारतीयांची समिती जी आहे ती गठीत करू. म्हणजे फर्स्ट टाइम ब्रिटिशांनी असं मान्य केलं होतं की भारतीय लोक घटना बनवण्याच्या लायक आहे. इतके दिवस ते काय म्हणत होते, भारतीय लोकांना घटना बनवता येणार नाही, ते रानटी आहे, ते काय बनवणार भारताची घटना, तर असे ते म्हणत होते. आणि त्यामुळे इतके दिवस ते भारतासाठी घटना पारित करून वेगवेगळ्या कायद्याद्वारे पाठवत होते. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा. पण ऑगस्ट ऑफरमधील सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे घटना बनवण्यासाठी भारतीयांची एक समिती बनवली जाणार होती. म्हणजेच भारतीयांना घटना बनवण्यासाठी लायक ठरवलं होतं, इंग्रजांनी लायक मानलं होतं असं म्हणता येईल. त्यानंतर युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीचं स्वातंत्र्य देण्यात येणार होतं. आता यानंतर ही जी ऑगस्ट ऑफर होती त्यावर गांधीजी काय म्हणाले, तर तिच्यामुळे राष्ट्रवादी भारत व ब्रिटिश सत्ता यामधील दरी आणखी वाढेल असं गांधीजी म्हणाले. आणि नेहरू काय म्हणाले, वसाहतीचा दर्जा अगदी पूर्णपणे मृत आहे. म्हणजे वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याचा जो दर्जा आम्ही तुम्हाला देऊ, म्हणजे ब्रिटिश असं म्हणाले होते की वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याचा दर्जा आम्ही तुम्हाला देऊ. तर नेहरू म्हणाले की ही मागणी केव्हाची होती, आता आमची मागणी पूर्ण स्वातंत्र्याची आहे. आणि वसाहतीचा दर्जाची जी तुम्ही बोलताय तर ते अगदी कसं आहे, पूर्णपणे मृत आहे. तर असं नेहरू म्हणाले या ऑगस्ट ऑफरवर. आता यानंतर काँग्रेसने या ऑगस्ट ऑफरला प्रत्युत्तर म्हणून वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. वैयक्तिक सत्याग्रह 17 ऑक्टोबर 1940 पासून डिसेंबर 1941 पर्यंत चालला होता. आता वैयक्तिक सत्याग्रह का सुरू करण्यात आला, तर पुढे जाऊन ब्रिटिशांनी भारतावर असा आरोप नव्हता लावला पाहिजे की युद्धादरम्यान यांनी सामुदायिक प्रयत्न केले. कसे प्रयत्न केले, म्हणजे इंग्रजांना त्रास दिला आणि त्यामुळे आम्ही युद्ध जे आहे ते हारलो, असा आरोप आपल्यावर न लागावा म्हणून गांधीजींनी काय केलं, युद्धादरम्यान सामुदायिक प्रयत्न न करता प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्याच्या वैयक्तिक पातळीवर काहीतरी भारताला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि मग हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू का झाला. आता गांधीजी वैयक्तिक सत्याग्रही निवडणार होते. सुरुवातीला गांधीजी निवडणार होते, नंतर काँग्रेस निवड करणार होती. तर या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सत्याग्रही जो असेल त्याला काय करायचं होतं, तर आता पर्टिक्युलर XYZ सत्याग्रही निवडला तर त्याने काय करायचं होतं, सुरुवातीला एखाद्या ठिकाणी जायचं होतं. एखादं ठिकाण म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण म्हणा, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा जो जिल्हा मॅजिस्ट्रेट असेल त्याला डायरेक्ट सांगायचं होतं की मी आता युद्धविरोधी भाषण करणार आहे, मी काय करणार आहे, मी लोकांना असं सांगणार आहे की इंग्रजांना मदत करू नका, इंग्रज तुमच्या मदतीचा गैरउपयोग करत आहे, तुमचा देश पारतंत्र्यात असताना तुमच्या देशातील लोकांना युद्धामध्ये पाठवलं जात आहे, तर असा प्रचार मी करणार आहे असं सुरुवातीला जिल्हा मॅजिस्ट्रेटला कळवलं जायचं, पूर्वसूचना दिली जायची. आणि मग त्यानंतर त्या स्पेसिफिक ठिकाणी जाऊन युद्धविरोधी भाषण करायचं. त्याचबरोबर ब्रिटिशांना मदत करू नका, ते चुकीचे आहे असं लोकांना पटवून द्यायचं. आणि मग या ठिकाणी जर अटक केली तर मग जेलमध्ये जायचं, आणि अटक नाही केली तर मग पुढं दुसऱ्या जिल्ह्यात जात राहायचं. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत भाषण आणि प्रचार चालू राहायचा. आणि शेवटी काय करायचं होतं, दिल्ली गाठायची होती. म्हणजे हा जर कन्याकुमारीपासून निघाला असेल तर याने भारतातील असा सरळ येते प्रत्येक जिल्हा करत करत दिल्ली गाठायची होती. तर अशी ही काही योजना होती. त्यामुळे या आंदोलनाला किंवा वैयक्तिक सत्याग्रहाला काय म्हटलं जातं, चलो दिल्ली चळवळ किंवा चलो दिल्ली आंदोलन असं म्हटलं जातं. तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की
चलो दिल्ली आंदोलन किंवा चलो दिल्ली चळवळ खालीलपैकी कशाला म्हटलं जातं, तर ते वैयक्तिक सत्याग्रहाला म्हटलं जातं. मग गांधीजींनी विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली, विनोबा भावेंची. आणि विनोबा भावे महत्वाचे आहे कारण ही महाराष्ट्रातील व्यक्ती आहे. तर यांना 3 महिन्याचा तुरुंगवास झाला यांनी दिलेल्या भाषणाबद्दल आणि ब्रिटिश विरोधी प्रचाराबद्दल. त्यानंतर दुसरे सत्याग्रही होते जवाहरलाल नेहरू. तर यांना 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. पहिले 3 महिने डायरेक्ट, मग 4 वर्ष. त्यानंतर तिसरे होते ब्रह्मदत्त शर्मा. तर आणि चौथे होते के पलन. आता आपल्याला माहिती आहे के पलन कुठले गांधी आहे, दक्षिणेचे गांधी म्हणून ते ओळखले जातात. आणि आपण एक वायव्येकडचे गांधी बघितलं होतं, त्यांचं नाव आहे खान अब्दुल गफार खान. तर आता डिसेंबर म्हणजे जवळपास 1941चं वर्ष संपता सत्याग्रहींची, वैयक्तिक सत्याग्रहींची एकूण संख्या 25,000 पर्यंत पोहोचली होती. आणि मग डिसेंबर 1941 मध्ये ही जी चळवळ ही थांबवली गेली. आता ही का थांबवली गेली, तर मित्रांनो भारताच्या दोन्ही सीमेकडे म्हणजे कलकत्त्याकडे पूर्व सीमेकडे आणि पश्चिम सीमा जी होती वायव्य सरहद्द प्रांत, तर दोन्हीकडून आता आपल्याला एकतर जर्मनीच्या आणि दुसरीकडून जपानच्या आक्रमणाची भीती होती. कारण जर्मनी युरोप जिंकत आता भारताकडे आला होता आणि जपानने इंडोनेशिया, फिलिपिन्स, बर्मा हे जिंकलं होतं जवळपास. आणि ते आता दोघंही भारताच्या सीमेवर आले होते. म्हणून काँग्रेसने काय केलं, ही जी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ होती ही थांबवली आणि इंग्रजांनी काय केले, याच्या बदले भारतीयांना जेलमधून बाहेर काढलं, प्रमुख नेत्यांना. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी इंग्रजांसमोर एक ऑफर ठेवली की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो, आपण दोघं मिळून लढू. भारत आणि ब्रिटन दोघं मिळून लढतील आणि यांना आपल्या सीमेमध्ये घुसू देणार नाही. आणि चर्चिलला सुद्धा हाच धाक होता की हे आता कलकत्ता जिंकून घेतील कोण, जपान. आणि त्यानंतर इकडून वायव्येकडून जर हे आले तर आपल्याला रोखणं मुश्किल होईल आणि आपली एक सर्वात जास्त पैसा कमवून देणारी जी वसाहत आहे ती आपल्या हातून चालली जाईल. त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य द्या किंवा भारताचा सपोर्ट मिळवा यासाठी जो इंग्लंडचा पंतप्रधान होता विन्स्टन चर्चिल, तर याच्यावर अमेरिकेचे पंतप्रधान रूझवेल्ट, त्याचबरोबर चीनचे अध्यक्ष, त्याचबरोबर इतर जे काही देश होते जे एकत्र मिळून लढत होते त्यांचा चर्चिलवर दबाव होता. त्याचबरोबर इंग्लंडमधील जो मजूर पक्ष होता त्याचा सुद्धा चर्चिलवर दबाव होता. आणि मग या दबावामुळे चर्चिलने काय केलं, चर्चिल तर भारत विरोधी होता पहिल्यापासून आणि तो हुजूर पक्षाचा होता. तर त्याला माहित होतं की आता भारताला युद्धामध्ये सामावून घेण्यासाठी किंवा भारतीयांचा सपोर्ट घेण्याशिवाय आता आपल्याकडे कोणता पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे त्याने स्वतःचे जे कॅबिनेट मंत्री होते त्याच्या मंत्रिमंडळामधील सर स्टफर्ड क्रिप्स यांना पाठवलं. आणि हे एक मजूर पक्षाचे नेते होते त्यामुळे त्यांनी यांना पाठवलं आणि यांनी पहिले भारतीय राष्ट्रीय चळवळीला सपोर्ट केला होता. त्यामुळं भारतीय लोकांचे हे आवडते होते थोडक्यात, किंवा भारतीय लोकांना हे कसे आपलेसे वाटले, कारण आपल्याला जे सपोर्ट करतात ते आपल्याला कसं वाटतं, आपलेसे वाटतं. तर मग चर्चिलने एक प्रस्ताव घेऊन किंवा एक मसुदा घेऊन भारतीय नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी या क्रिप्स यांना पाठवलं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कॅबिनेट मंत्री होते, मजूर पक्षाचे एक व्यक्ती होते. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय चळवळीला यांनी सुरुवातीपासून काय दिलं होतं, पाठिंबा दिला होता. मग जे क्रिप्स आहे ते 22 मार्च 1942ला भारतात आले. त्यांनी 23 मार्च 1942ला हा जो प्रस्ताव आहे तो कोणाला दाखवला, भारतामधील गव्हर्नर जनरलला दाखवला. त्यानंतर 25 मार्चला हा जो प्रस्ताव आहे हा भारतीय नेत्यांसमोर ठेवण्यात आला आणि 29 मार्चला हा जो प्रस्ताव आहे तो संपूर्ण भारतीय जनतेसमोर ठेवण्यात आला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जी छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी आहे तिचा अभ्यास करत आहोत. यानंतर आपल्याला क्रिप्सच्या ज्या शिफारसी होत्या किंवा तरतुदी होत्या क्रिप्स प्रस्तावामधील, क्रिप्स योजनेमधील, तर तिचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो आपण यापूर्वी क्रिप्स मिशन कशा प्रकारे भारतात आले आणि जे सर स्टफर्ड क्रिप्स आहे यांच्याविषयी व्यवस्थितपणे जाणून घेतलं होतं. आता आपल्याला क्रिप्स मिशनच्या तरतुदींचा अभ्यास करायचा आहे. तर क्रिप्स मिशनच्या ज्या तरतुदी होत्या त्यांचा व्यवस्थितपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण यावर परीक्षेमध्ये जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे किंवा विधान आहे त्याच्या फॉर्ममध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर क्रिप्स मिशनमधील पहिली तरतूद जी होती आपण हे बघितलं होतं बघा मागच्या लेक्चरमध्ये, इथून बघितलं होतं की युद्धाचा जो दबाव आहे तो चर्चिलवर आला आणि चर्चिलवर त्याचबरोबर अमेरिकेचा आणि चीनचा सुद्धा दबाव होता आणि मग त्यामुळे त्यांनी क्रिप्सला भारतात
पाठवलं भारताचं सहकार्य मिळवण्यासाठी. भारत तर युद्धामध्ये ऑलरेडी उतरलेला होता, परंतु भारताचे नेते युद्धाला विरोध करत होते वैयक्तिक सत्याग्रहाद्वारे, हे आपण बघितलं होतं. आणि मग या परिस्थितीमध्ये भारतीयांचा जर आपल्याला सपोर्ट भेटला तर भारतीय सैनिक जोशाने लढतील असं इंग्रजांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी क्रिप्स मिशनला भारतात पाठवलं होतं. आणि आपण क्रिप्स विषयी जाणून घेतलं होतं की ते कॅबिनेट मंत्री होते, मजूर पक्षाचे एक सदस्य होते, त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रीय चळवळीला त्यांचा सुरुवातीपासून पाठिंबा होता, म्हणून भारताच्या लोकांना ते जवळशे वाटत होते, म्हणून त्यांना पाठवण्यात आलं होतं. तर यामधील जी पहिली तरतूद होती या क्रिप्स मिशनची ती अशी होती की वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या आधारावर संघराज्य निर्माण केलं जाईल. नीट लक्षात द्या, युद्ध झाल्यानंतर वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत एक संघराज्य निर्माण केलं जाईल. म्हणजे संघराज्य तर निर्माण केलं जाणार होतं, मात्र भारताला पूर्ण स्वातंत्र्य न देता वसाहतीचं स्वातंत्र्य जे आहे ते देण्यात येणार होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर जो गव्हर्नर जनरल असेल म्हणजेच व्हाईसरॉय, तर त्याचं जे मंत्रिमंडळ असेल तर त्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण हे खातं सोडता सर्व जे खाते असतील ते भारतीयांकडे असतील. आणि हे आम्ही युद्धानंतर सोपवू तुमच्याकडे. त्याचबरोबर निर्वाचित म्हणजे भारतासाठी एक नवीन घटना तयार करण्यासाठी भारतीयांचा समावेश करून किंवा भारतीयांची निवड करून एक निर्वाचित घटना समिती तयार केली जाईल. आणि या घटना समितीमध्ये संस्थानिकांचा सुद्धा समावेश असेल. त्याचबरोबर या घटना समितीचे जे सदस्य असतील ते प्रांताचे जे कायदेमंडळ आहे आणि त्या कायदेमंडळामधील जे कनिष्ठ सभागृह आहे त्याद्वारे निवडले जाणार होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अजून एक महत्वाची आणि या प्रस्तावातील किंवा या क्रिप्स मिशनमधील जी सर्वात मोठी उणीव होती ती अशी होती की एखाद्या प्रांताला जर घटना मान्य नसेल, म्हणजे भारताची जी घटना तयार केली जाणारी ती जर एखाद्या प्रांताला मान्य नसेल तर मग त्या प्रांताला ती नाकारण्याचा अधिकार होता. आणि पुढे जाऊन तो पुढे जाऊन तो तिचा स्वीकार करू शकत होता, मात्र त्याला ती नाकारण्याचा सुद्धा अधिकार होता. आणि यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने जर ती नाकारली तर त्याला स्वतंत्र घटना तयार करण्याचा सुद्धा अधिकार होता. समजून घ्या, त्या काळी बॉम्बे हा एक प्रांत होता. भारताच्या संघ राज्याची जी घटना तयार केली जाणार आहे ती बॉम्बे प्रांताला मान्य नव्हती. मग बॉम्बे प्रांत काय करू शकत होता, तिला नाकारू शकत होता किंवा नंतर तिच्यामध्ये सामील होऊ शकत होता त्या घटना समितीमध्ये, किंवा स्वतःसाठी एक नवीन घटना समिती तयार करू शकत होता. आणि तो जो नवीन प्रांत स्वतःसाठी घटना तयार करणार होता त्याला भारताच्या समान अधिकार राहणार होता. कुणाच्या समान? भारताच्या समान. म्हणजे क्रिप्स मिशन मधील सर्वात मोठी उणीव ही का आहे किंवा हा या मिशन मधला दोष का आहे, तर यामध्ये फाळणीची बीजे जी आहे ती रोवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे एखादा प्रांत स्वतःला देश म्हणून सुद्धा पुढे जाऊन घोषित करू शकतो. एखाद्या प्रांताने जर स्वतःची घटना तयार केली तर म्हणजे याचा अर्थ काय की तो त्याची स्वतःची घटना आहे, त्यानंतर तो स्वतंत्र आहे, म्हणजे तो एक देश म्हणूनच समोर येईल. तर त्यामुळं यामध्ये फाळणीची बीजे असल्यामुळं काय झालं की ही जी योजना होती ही काँग्रेसने अमान्य केली. त्याचबरोबर यामधील पुढील तरतुदी काय होत्या, वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे जे रक्षण आहे ते करण्याची तरतूद यामध्ये होती. त्याचबरोबर भारताला आता इंग्लंडचं ज्या देशांवर राज्य होतं किंवा इंग्लंडचे जे देश वसाहती होत्या त्या देशांचं मिळून एक काय आहे, त्या देशांचा मिळून एक गट आहे, त्याला राष्ट्रकुल गट म्हटलं जातं. कॉमनवेल्थ नेशन त्या देशांना म्हटलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग या गटामध्ये सध्या जर आपण बघितलं पाकिस्तान, बांगलादेश, भारत, नेपाळ हे सर्व जे देश आहे ते या गटामध्ये येतात. मग आता या गटामध्ये जसं ब्रह्मदेश, मग आता या गटामध्ये भारताला जेव्हा वसाहतीचं स्वातंत्र्य भेटलं असतं भारत आपोआप या गटात सामील झाला असता. या गटामध्ये जवळपास 70च्या आसपास देश आहे. तर मग या गटातून बाहेर पडण्याचा अधिकार भारताला या क्रिप्स मिशनने दिला होता. भारताला सामील होण्याचा त्याचबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा अधिकार होता. त्यानंतर पुढील महत्वाची तरतूद म्हणजे युद्ध संपेपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि तोपर्यंत संरक्षण जे आहे त्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा, असं ब्रिटिशांचं या जे क्रिप्स मिशन आहे यामध्ये म्हणणं होतं. काय, युद्ध संपेपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करा, म्हणजे जे भारतीय सैनिक आहे किंवा भारतीय तरुण आहे त्यांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहित करा. त्याचबरोबर जी आर्थिक मदत आहे ती आम्हाला द्या लोकांकडून घेऊन.
अशा प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि युद्ध संपेपर्यंत फक्त संरक्षण जे आहे ते आमच्या हातात द्या. मात्र कसं होतं की पुढे जाऊन आपल्याला तर ब्रिटिशांचा भरोसा नव्हता. ब्रिटिश वेळोवेळी काय झाले होते, त्यांच्या शब्दावरून पलटले होते. त्यामुळं काँग्रेसने या तरतुदीचा देखील विरोध केलेला आहे. मग त्याच्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया काय होती ती आपल्याला बघावं लागेल. ही ॲक्शन होती, ही काय होती, ॲक्शन होती. आणि मग काँग्रेसने खाली जी रिॲक्शन दिली ती काही ब्रिटिशांना आवडलेली नाही. तर काँग्रेसची प्रतिक्रिया किंवा काँग्रेसची रिॲक्शन काय होती, तर संरक्षणावर काँग्रेस काय म्हणे, ठीक आहे मान्य आहे, सर्व गोष्टी मान्य आहे, पण आम्हाला संरक्षणावर पूर्ण हक्क पाहिजे, पूर्ण अधिकार पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की गव्हर्नर जनरल हा नामधारित प्रमुख असला पाहिजे, तो प्रत्यक्षात प्रमुख नसला पाहिजे, त्याला भारतीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्याने वागलं पाहिजे. ही दुसरी तरतूद होती काँग्रेसच्या म्हणण्यानुसार. त्यानंतर काँग्रेस पुढे काय म्हणली की व्हाईसरॉयचा जो नकार अधिकारी, म्हणजे समजून घ्या भारतीय मंत्रिमंडळाने जर एखादा निर्णय घेतला तर त्याला नकार देण्याचा जो अधिकार आहे तो त्या काळी व्हाईसरॉयला होता. मग ही तरतूद काँग्रेसला काही आवडली नव्हती, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर युद्धानंतर ब्रिटिश आपल्याला काय देणार होते, वसाहतीचं स्वातंत्र्य देणार होते. पण काँग्रेसची आता जी प्रमुख मागणी होती ती वसाहतीच्या स्वातंत्र्याची होती का, मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले ती मागणी 1929लाच डुबलेली होती. आणि आता भारताची जी मागणी होती ती काय होती, संपूर्ण स्वातंत्र्य. काय होती, संपूर्ण स्वातंत्र्य. त्यानंतर संघराज्यात सामील न होण्याचा जो अधिकार आहे ही एक महत्वाची गोष्ट होती. यामुळं बरेचसे देश भारतामध्ये निर्माण झाले असते, भारतामध्ये बाल्कनायझेशनची स्थिती निर्माण झाली असती. त्यामुळं गांधीजींनी हा जो क्रिप्स मिशन आहे किंवा क्रिप्स प्रस्ताव आहे त्याला बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेहरू काय म्हटले, तर सरकारच्या परिस्थितीमध्ये काहीच बदल होणार नाही, म्हणजे ब्रिटिशांची हुकूमत तशीच चालू राहील. जर मंत्रिमंडळाने जरी मंत्रिमंडळाने एखादा पॉझिटिव्ह निर्णय घेतला तर जो व्हाईसरॉयला नकार अधिकार आहे त्याद्वारे व्हाईसरॉय काय करेल, त्याला त्यांचा जो निर्णय असेल त्याला डावलण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे नेहरू म्हणाले की सरकारच्या परिस्थितीमध्ये या क्रिप्स मिशनमुळे किंवा या क्रिप्सच्या प्रस्तावामुळे काहीही बदल होणार नाहीये. जी ऑगस्ट ऑफर होती त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे एक क्रिप्स मिशन होतं. आणि पुढे जाऊन नेहरू काय म्हणतात की मग आमच्यातले काही लोक जे आहेत ब्रिटिश काय करतील, त्यांना मंत्रिमंडळावर घेतील आणि मग ते त्यांच्या ब्रिटिशांच्या पुढे करतील आणि त्यामुळे आपल्या स्थितीत काहीही बदल होणार नाही. त्याचबरोबर लीगने क्रिप्स प्रस्ताव जो आहे, क्रिप्स मिशन जे आहे, क्रिप्सच्या तरतुदी ज्या आहे त्या अमान्य केल्या. आता लीगने का अमान्य केल्या, तर लीगला तर इथं सुवर्ण संधी होती, इथे फाळणीचे तत्व या क्रिप्स मिशन मध्ये दिलेले होते. मात्र लीगने का अमान्य केलं, तर त्यांना फाळणीची तत्वे त्यामध्ये दिली होती, पण फाळणी कशी होणार होती हे मात्र त्या प्रस्तावामध्ये दिलेलं नव्हतं. त्याचबरोबर लीगचं दुसरं म्हणणं असंही होतं की त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ सुद्धा नाहीये. त्याचबरोबर लीगचं तिसरं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकाच्या संरक्षणाची जी तरतूद आहे ती त्यामध्ये दिलेली आहे, पण ते संरक्षण कशा प्रकारे होईल हे सांगितलेलं नाही. त्यामुळे लीगने हा क्रिप्स प्रस्ताव अमान्य केला. हिंदू महासभेला असं वाटत होतं की यामुळे भारताचे खूप सारे तुकडे होतील, त्यामुळे त्यांनी हा जो क्रिप्स प्रस्ताव आहे हा अमान्य केला. आणि त्याचबरोबर भारतातील इतर वर्ग जसं की दलित वर्ग, तर दलित वर्गासाठी यामध्ये काहीही नव्हतं विशेष असं, त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला. आणि शिखांना सुद्धा हे स्वतंत्र राज्य जे निर्माण होतील तर ते मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा हा जो प्रस्ताव आहे तो अमान्य केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण छोडो भारत आंदोलन हे जे आहेत किंवा छोडो भारत चळवळ जी आहे 1942ची तिची पार्श्वभूमीचा अभ्यास केला. आता आपण